नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. अमेरिकेची विमानातून सहल असं टॅगलाईन दिलं आपण. तर मी अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्ये पहिल्यांदाच चाललो आहे. तर लॉस एंजलिसमधला हा पहिलाच दौरा एक्सायटेड होतो. बाकी अलास्का, वॉशिंग्टन वगैरेमध्ये गेलं, पण लॉस एंजलिसला पहिल्यांदाच चाललो आहे. तर माझा प्रवास होता आपल्या इकडनं मुंबईमधून गेलो मी कतारला, आणि कतारवरून इकडे आलो. 14 तासाची फ्लाईट होती. तर ती 3 तास कतार, आणि कतारमधून इकडे 14 तास अशी लांबची फ्लाईट केल्यानंतर लॉस एंजलिस दिसायला लागला. भरपूर मोठी फ्लाईट होती. बोर झालो थोडासा, जास्त नाही झालो, कारण कतार एअरवेजमध्ये फ्री वायफाय होतं. फ्री वायफाय असल्यामुळे काय झालं, जास्त बोरिंगचं काम वगैरे काय झालं नाही. आणि मग एवढ्या लांबच्या फ्लाईट नंतर जेव्हा खालची घरं दिसायला लागली, तेव्हा जरा जीवात आला. म्हटलं अरे वा, संपले एकदाचे 14 तास आणि पोहोचलो बाबा. 14 तास जरी चांगलं फ्लाईट असेल, चांगली कंपनी असेल, मस्त चांगली सिस्टीम असेल, तरी पण माणूस वैतागतोच. सारखं तिकडे जावं लागतं वॉशरूममध्ये, तिकडे कोण ना कोण बसलेलं असतं. मग वाट बघायला लागतं बाहेर थांबून. आणि चला आता हे बघा, एकदम विमान एकदम जवळून यायला लागलं आहे, आणि थोड्याच वेळात आपण लँड पण होणार आहे. हे बघा, अजून तर घरच दिसत आहेत, रस्ते वगैरे दिसतात आजूबाजूला. विमान एकदम लँडिंगच्या जवळ पोहोचलं आहे. अशा प्रकारे हो, चला, चाकट ठोकलेली आहेत खाली, आणि आम्ही आता थोड्याच वेळात लँड होतो आहे. अशा प्रकारचा छोटासा एक्सपिरियन्स होता, तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आणि हा माझ्या बाजूला एक बसलेला छोटासा मुलगा होता, व्हिडिओमध्ये हा दिसेल बघा, आईसोबत आलेला. त्याच्यामुळे टाईमपास झाला, मजा आली प्रवासामध्ये. रामकृष्ण हरी. धन्यवाद.